आपल्याबरोबर या गावचे ज्येष्ठ नागरिक आपल्याबरोबर आहेत. बाबा तुमचं नाव काय? भास्कर रामचंद्र करपे. अच्छा. बाबा, संगमनेर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याविषयी तुमचं मत काय? काय नाही, चांगलं मत आहे. काय वाटतं आमदार साहेब पडल्यापासून तुमच्या बद्दल ते वाईट वाटतं, पण त्याला विरोध नाही काही. अच्छा, पण तुमच्या गावामध्ये विकास कामं झाली का? हा, विकास कामं केले त्यांनी. हां, काय त्यांना काय वाटतं तुमच्या माध्यमातून तुम्हाला कधी भेटलेत का ते? हा, भेटतो ना मी. आता परवा भेटलो त्यांना. अच्छा, तुम्ही परवा दिवशी भेटले त्यांना. हा, काय वाटतं तुम्हाला, का त्यांचा पराभव झाला असेल? नाही, त्यांच्या बाबतीत चांगलं आहे. कार्यकर्ता म्हणजे कामाच्या बाबतीत त्यांचं चांगलं आहे. अच्छा. सार्वजनिक बाबतीमध्ये चांगलं आहे. हां हां. व्यक्तिशा सोडलं तर सार्वजनिक बाबीमध्ये ते उत्कृष्ट काम करतात. तुमच्या तालुक्यामध्ये दूध संघ असेल, सोसायटी असतील, त्यांचं जे सहकार खातं आहे त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, त्यांचं मत माझ्याबद्दल काय नाही. त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात यांनी एकदम शिस्तप्रिय घालून दिले सगळ्यांनाच, कार्यकर्त्यांना बिन त्यांना बिन सगळ्यांना. ते अगदी शिस्तप्रिय होते. त्यांचं सहकार खात्यामध्ये दुधाचे डेरे असतील, पेट्रोल पंप असतील, बँका असतील, ह्याच्यामध्ये तुमच्या गावातल्या युवकांना नोकऱ्या भेटल्या का? हा, काहींना भेटल्या नोकऱ्या. अच्छा. हां, काहींना नाही भेटल्या, काहींना भेटल्या. आता माझ्या मुलालाच नाही भेटली, पण तरी पण बाकीच्या मुलांना भेटले सांगतो मी. काय वाटतं साहेबांच्या बद्दल? नाही, काय नाही. आता त्याला काय मिळत आहे? माझ्या मुलांना नाही नोकरी मिळाली म्हणून वाईट वाटायचं काय कारण आहे? ते संचित प्रारंभ असतं जास्तच. पण साहेब चांगले आहेत. हे चांगलेच आहेत, चांगलेच म्हणावं लागेल. साहेब परत आमदारकीला उभे राहिले तर निवडून येतील का? हो, येतील ना. आपल्याबरोबर या गावचे नागरिक आहेत. दादा, तू आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, काय वाटतं तुम्हाला, महाविकास आघाडीच्या बाबतीत जास्त जागा येतील का महायुतीच्या बाबतीत? महाविकास आघाडीच्या बाबतीत. तुमच्या तालुक्याचे माजी मंत्री ज्यांनी तुमच्या संगमनेर तालुक्याला एक महाराष्ट्रामध्ये वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, त्यांनी जे कामकाज केलं त्या कामकाजाबद्दल तुमचं मत काय? समाधानी आम्ही. त्यांनी भरपूर कामं केलेली आहे. आमच्या गावामध्ये पण भरपूर निधी दिलेला आहे. असं. पण साहेबांचा, बाळासाहेब थोरातांचा जो पराभव झाला आहे त्यामुळं काही गावामध्ये अजून बी लोक मानायला तयार नाहीत की त्यांचा पराभव झाला आहे, परंतु याच्या पाठीमागची कारणं काय असतील? नाही, याच्या पाठीमागचे कारण असं काही नाही आहे का हे जे नवीन उमेदवार आहे हे असं निवडून येतील ही कोणालाही खात्री नव्हती. म्हणजे थोडक्यात हलक्यात घेतलं आणि थोडंसं अंतर्गत गटांच्या नाराजीच्या सुरमुळं साहेबांचं एक थोडंसं मताधिक्य घटलं, पण ते प्रमाणापेक्षा जास्त घटलं. असं याच्यामुळे एक थोड्याशा कमी फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे. सहकार क्षेत्रामध्ये साहेबांनी जे काही योगदान आहे तुमच्या तालुक्यामध्ये, कारण बाकीच्या तालुक्यांच्या बाबतीत, कारण राहत असेल, नाशिक, शिर्डी असेल किंवा आम्ही जे आजूबाजूच्या तालुक्यात, त्यांच्यापेक्षा या तालुक्यामध्ये शेतीच्या संदर्भात दूध उत्पादक असतील किंवा औद्योगिक क्षेत्राचं असेल किंवा सार्वजनिक क्षेत्रात सर्वच ठिकाणी ज्या साहेबांनी बांधलेल्या बिल्डिंग्ज आहेत किंवा काय, याच्या पाठीमागं एवढं मोठं नेटवर्क असताना बाकीच्या तालुक्यामध्ये विकास नाही, परंतु ह्या तालुक्यामध्ये असं वाटतं का तुम्हाला त्यांना पाडण्यासाठी षडयंत्र करण्यात आले? नाही. ओके. हा विषय वेगळा आहे. तरी काय तुम्हाला काय वाटतं साहेबांच्या बाबतीत काय वाटतं? बोला. म्हणजे साहेबांचं कामकाज साहेबांचं कामकाज एकच नंबर आहे, सुंदर आहे. भविष्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल, नगरपालिका असेल, याच्यामध्ये निश्चित महाविकास आघाडीचा झेंडा लागेल याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद दादा, थँक्यू व्हेरी मच.